नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे. बॉम्बे हायकोर्टची मोस्ट अवेटेड, सगळ्यात जास्त टॉपर्स देणारी ही बॅच जी आहे ती आपली उद्यापासून सुरू होणार आहेत. सगळ्यात आधी आपण बॉम्बे हायकोर्टचा सिलेबस काय आहे तो बघणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या बॅचचे फीचर्स काय आहेत ते बघणार आहोत आणि त्यानंतर उद्यापासून कोणते कोणते लेक्चर्स चालू होणार आहेत, तुम्ही कसे ते लेक्चर्स बघू शकता, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत. सगळ्या गोष्टी नीट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सगळ्यात आधी आपण बघूया बॉम्बे हायकोर्टचा सिलेबस काय आहे. हे बघा, सिलेबस आपल्याला बॉम्बे हायकोर्टनेच दिलेला आहे. आपली परीक्षा जी आहे ती 60 मिनिटमध्ये संपणार आहे. म्हणजे आपण एवढे महिने अभ्यास करणार आहे आणि फक्त हे 60 मिनिट आपलं भवितव्य घडवणार आहेत. या 60 मिनिटांमध्ये ते आपले काय तपासणी करणार आहेत, तर 90 क्वेश्चन्स आपल्याला येणार आहे. या 90 क्वेश्चन्सवरती आपलं मेरिट लागणार आहे. 90 क्वेश्चन्स कशा कशावरती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरचे आपल्याला 20 क्वेश्चन्स येतील आणि हे 20 मार्क्सला असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आधी आपण 20-20 मार्क्स कवर करून घेऊ, मग पुढे जाऊया. मग मॅथ्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, 20 मार्क्सला आहे, 20 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर रिझनिंग, हे पण 20 मार्क्सला आहे आणि 20 क्वेश्चन्स आहे. ओके. हे 3 विषय खूप जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आधी हे 3 विषय कवर करून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या तयारीमध्ये हे 60 मार्क्स जे आहेत, 20-20-20, हे 60 मार्क्स जे आहेत ते आधी आपण सिक्युअर करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच उद्यापासून आपण इंग्लिश ग्रामरपासून सुरुवात करणार आहोत या बॅचला. पहिले 5 लेक्चर्स तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता. तुम्ही फक्त ट्यून रहा. उद्या 11:30 वाजता आपलं पहिलं लेक्चर होणार आहे. तुम्ही यूट्यूबवरती लाईव्हमध्ये हे लेक्चर बघू शकता. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या टेलिग्रामचं जे चॅनल आहे तिथे तुम्हाला अपडेट्स मिळतीलच. या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनल देत आहे मी, माझा आणि सरांचा दोन्हीही नंबर देत आहे. काहीही कळालं नाही बॅचच्या रिलेटेड तर तुम्ही सरळ आम्हाला संपर्क साधू शकता. त्यानंतर अति जास्त महत्त्वाचा 10 मार्क्सचा टॉपिक आहे आपल्याला कम्प्युटर. का बरं हे महत्त्वाचं आहे? कारण की जर तुम्हाला एक चांगला शिक्षक मिळाला, ठीक आहे, तर तुम्हाला एक्झॅक्टली कम्प्युटरमध्ये कसे क्वेश्चन्स येऊ शकतात, आपण कोणता कोणता अभ्यास करायला पाहिजे हे प्रेडिक्ट करू शकतो आपण. म्हणून कम्प्युटर खूप महत्त्वाचा आहे. यासारखेच 10-10 मार्काला मराठी आणि GK किंवा करंट अफेअर्स आहे, त्यावरती आपलं प्रेडिक्शन एवढं चालत नाही जेवढं कम्प्युटरवर चालतं. या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये लाईव्ह सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बॉम्बे हायकोर्टचा जो 10 ऑगस्टला पेपर आला होता तो बघू शकता. मागच्या वर्षी संगममध्ये आपण जे कम्प्युटर कवर केलं होतं, 10 पैकी 9 क्वेश्चन्स विथ प्रूफ त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आपल्या शिकवणीमधून, आपल्या टेस्ट्समधून, आपल्या नोट्समधून जशाला तसा आलेला आहे. याचा अर्थ असा नाही आहे की संगमला सगळं माहिती असतं पेपरमध्ये काय येणार आहे, काही लिंक्स आहे, ह्या गोष्टी नाही. अशा गोष्टी ज्यांना अभ्यास नाही करायचा ते लोक बोलतात. बट तुम्ही हे म्हणू शकता संगमचं ॲनालिसिस एवढं परफेक्ट आहे की तुम्हाला एक्झाममध्ये काय अभ्यास करून तुम्ही जायचं आहे आणि हे क्वेश्चन येणार म्हणजे येणारच असं आपण सांगू शकतो. धर्मदायच्या पण तुम्ही यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये जाऊन बघू शकता. आपण जे सांगितलं होतं की बाबा या शिफ्टमध्ये असे क्वेश्चन्स येतील, एक्झॅक्टली वर्क झालेलं आहे. हे एक ॲनालिसिस बेस्ड असतं. आपण काय असं पंडित वगैरे आपण भविष्यवाणी प्रेडिक्ट करू शकतो असं नाही आहे. ठीक आहे. मग कम्प्युटर पुढे 10 मार्कला अजून आहे आपल्याला मराठी आणि करंट अफेअर्स, GK किंवा करंट अफेअर्स. मोस्टली याच्यावर करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स येतात. 10-10-10. ठीक आहे. हे पूर्ण मिळून आपली पहिल्यांदा स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे 90 मार्कची. हे 90 मार्क पूर्ण परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त वेटेजचे आहे.
तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करता, टायपिंग फक्त 20 मार्क्सला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर तुम्ही स्क्रीनिंगची परीक्षा पास झाले तरच टायपिंग इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुम्ही टायपिंगमध्ये कितीही 40च्या ऐवजी 60 स्पीड असू द्या, बट ही परीक्षा आधी महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर 40 गुण तुमचे इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. ठीक आहे, ही पूर्ण मिळून 150 मार्कची परीक्षा आहे. या 3 टप्प्यांमध्ये होणार आहे. सगळ्यात मोठा, सगळ्यात अवघड, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा आहे. यासाठीच आपण ही बॅच घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मागच्या वर्षी आपण 62 स्टुडंट्स घेतले होते. 35 स्टुडंट्स आता आपले इंटरव्ह्यूला आहेत. एक 10-12 दिवसांमध्ये आपला निकाल पण लागून जाईल. 10 ऑगस्टला जी परीक्षा झाली होती त्याचा, आणि आपल्याला 20चे टॉपर्स तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, 23चे बघू शकता. वी हॅव दॅट इन बॉम्बे हायकोर्ट. ठीक आहे, बॅचमध्ये आपलं कसं आहे मी तुम्हाला सांगते. उद्यापासून आपले इंग्लिशचे लेक्चर्स सुरू होते. ठीक आहे, त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये आपलं मराठी प्लस मॅथ्स, आणि जसे हे टॉपिक्स 50-50% झाले की मग आपण रिझनिंग चालू करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर एकदा हे टॉपिक्स तुमचे कवर झाले, इंग्लिश तर आपल्याला ऑलरेडी आधीच कवर करायचं आहे, मॅथ्स करायचं आहे, रिझनिंग करायचं आहे, हे 60 मार्क्स झाले, मराठी त्यासोबत होऊन जाईल. मग आपण कम्प्युटरपासून सुरू करूया. ओके, आणि फायनली तुमचे करंट अफेअर्सचे लेक्चर्स, यावरती सगळ्यात जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आपले बॉम्बे हायकोर्ट स्पेसिफिक बनवलेले करंट अफेअर्स और GK-GSचे नोट्स. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही करंट अफेअर्स सध्या मार्केटमध्ये आहे, तुम्ही सिम्प्लिफाईड म्हणू शकता देवा जाधवर सरांचे, किंवा कोणते पण प्रतियोगिता दर्पण आहे, ह्या सगळ्या करंट अफेअर्समधनं बॉम्बे हायकोर्ट रेलेव्हंट जो काही डेटा आहे, जे काही करंट अफेअर्स आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथे कंपाईल करून या बॅचच्या स्टुडंट्सला हे नोट्स देणार आहोत. तेवढे वाचले की तुम्हाला याच्या बाहेर कुठे जायची गरज नाही, फॉर शुअर, 100%. ठीक आहे, आता हे लेक्चर्स तर सगळे होतील. इंग्लिश तुम्हाला विथ स्पेलिंग आपण आपल्या बॅचमध्ये लेक्चर्समध्ये डिक्टेट करतो. वोकॅबलरी, बाकी सगळ्या गोष्टींचे सिनॉनिम, अँटोनिम, प्रोवर्ब्स, ते पण मी तुम्हाला लेक्चर्समध्ये शिकवते, बट त्याचे PDF नोट्स पण मिळतील. सेम गोट्स विथ मराठी. मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये जे सर लेक्चरमध्ये शिकवत आहेत तुम्हाला तेच तशाला तसे प्रॅक्टिस क्वेश्चन्स, गणितं लिहून घ्यायचे आहेत. तरी संगमकडून तुम्हाला फॉर्म्युला बेस्ड नोट्स इथे मिळतील, शीट्स मिळतील. ठीक आहे, कम्प्युटरमध्ये मी जे शिकवत आहे त्याचे मी तुम्हाला आधीच नोट्स देते. आपलं सबस्क्राईब प्रायव्हेट स्टुडंटचं एक चॅनल आहे, त्यावरती मी तुम्हाला उद्या लेक्चर आहे तर आज नोट्स देऊन देते. तुम्हाला लेक्चरमध्ये पेन पण उचलायचं नाही आहे, अशा प्रकारचे हे नोट्स आहेत. फक्त मी काय बोलत आहे नोट्स समोर बघायचे आहे आणि लेक्चर करायचं आहे. ठीक आहे, कम्प्युटर यू गाईज जस्ट डिपेंड ऑन मी. करंट अफेअर्सचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला लेक्चर्स झालं प्लस नोट्स, कशा कशाचे नोट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे, प्लस अति जास्त महत्त्वाचं टेस्ट सिरीज, ही सुद्धा या एका बॅचमध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, आता या टेस्ट सिरीज कशा आहेत त्या एकदा नीट ऐकून घ्या, कारण की तुम्ही फक्त लेक्चर करून फायदा नाही आहे. तुम्हाला जितके जास्त टेस्ट सोडवाल आफ्टर स्टडी, बरं का, डायरेक्ट तुम्ही टेस्ट सोडवायला घेत आहात, इट इज ऑफ नो यूज, काही कामाचं नाही आहे. आता जेव्हा तुमचे लेक्चर्स रोज होत आहेत, समजा आपण उद्या शिकणार आहोत सेंटेन्सेस. ओके, सेंटेन्सेस, मग यामध्ये समजा ऑब्जेक्ट काय असतं, सब्जेक्ट काय असतं, प्रेडिकेट काय असतं, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी आपण उद्या शिकणार आहोत. तुम्ही ते लेक्चर बघू शकता. ठीक आहे, यावरती तुम्हाला मी लेक्चरमध्येच, नीट ऐका आता, लेक्चरमध्येच एक 10 ते 15 क्वेश्चन्स सोडवायला देते. ओके, आफ्टर लेक्चर झाल्यानंतर लगेच लेक्चर बेस्ड तुम्हाला एक्सरसाइज मिळते. याला आपण डेली टेस्ट म्हणतो. हे तुम्हाला एक 25 ते 30 क्वेश्चन डेली मिळतात.
ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथे एक 50 क्वेश्चन तुम्ही डेली बेसिसवरती एका विषयाचे सोडवत आहात. असं तुम्ही कुठेच दुसऱ्या बॅचेसमध्ये किंवा सेल्फ स्टडीनी तुम्ही हे कामं करू शकत नाही. हे आम्ही तुमच्याकडनं करवून घेत आहोत. हे झालं लेक्चर टेस्ट, हे झालं डेली टेस्ट. फक्त इंग्लिशसाठीच नाही, मग तुमचे मराठीचे लेक्चर्स चालू होणार आहे. मराठीच्या लेक्चर्समध्ये पण तुम्हाला काही टेस्ट, काही क्वेश्चन्स मिळतील. आफ्टर लेक्चर डेली टेस्ट तुम्हाला सोडवायला मिळेल. सेम गोज विथ ऑल अदर सब्जेक्ट, मॅथ्स, रिझनिंग, कम्प्युटर सगळ्यांसाठी. त्यानंतर आपण या आठवड्याभरामध्ये डेली समजा मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे या पूर्ण डेजमध्ये आपण जे काही शिकलेलो आहोत त्याची आपल्याला वीकली टेस्ट मिळणार आहे. वीकली, ठीक आहे. इंग्लिशची वेगळी, मॅथ्सची वेगळी, एक्सेट्रा एक्सेट्रा. ही असणार आपली वीकली टेस्ट. म्हणजे इथे तुम्हाला सुमारे एक 50 to 60 क्वेश्चन्स इथेही सॉल्व्ह होणार आहेत. आणि त्यानंतर फायनली तुमची मंथली टेस्ट होणार आहे. ओके, ही मंथली टेस्ट. या मंथली टेस्टमध्ये तुम्ही जेवढं या 4 आठवड्यांमध्ये, एका महिन्यामध्ये 4 आठवडे असतात, या प्रत्येक आठवड्यात प्रत्येक सब्जेक्टचं जे आपला अभ्यास झालेला आहे ते आपण मंथली टेस्टमध्ये कवर करणार आहोत. आणि जेव्हा आपले सगळे सब्जेक्ट, सगळे टॉपिक झाले, त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट पॅटर्नवरती 90 क्वेश्चन्स इन 60 मिनिट्स अशी फुल फ्लेजेड टेस्ट आपल्या 5 होणार आहेत. या 5 टेस्टमध्ये आपण ऑल महाराष्ट्र रँकिंग करणार आहोत. म्हणजे तुम्हाला कळेल तुमच्या कॉम्पिटिटर्सच्या तुलनेत तुम्ही कुठे उभे आहात. ती रँकिंग, तुमचे मार्क्स आणि तुमचा रँक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती दिसेल. आपण तुम्हाला आपल्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती पण देऊ की बाबा तुम्हाला किती मार्क्स आहेत, टॉपर कोण आहे. टॉपरला समजा आपल्या टेस्टमध्ये 74-75 मार्क्स आहेत, तर तुम्ही समजू शकता की आपण कोणत्या लेवलवरती आहोत आणि आपल्यासोबतचे कॉम्पिटिटर्स कुठे आहेत. त्यासाठी ही टेस्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे या बॅचमध्ये लेक्चर्स आहे, नोट्स काही डिक्टेटेड, काही PDF स्वरूपामध्ये, आणि इतक्या सगळ्या टेस्ट. म्हणजे तुम्ही फायनली जेव्हा आपली बॉम्बे हायकोर्टची क्लर्कची परीक्षा होणार आहे तोपर्यंत एक 4 ते 5 हजार बॉम्बे हायकोर्ट स्पेसिफिक क्वेश्चन सॉल्व्ह करून तिथे जाणार आहात. म्हणजे ही बॅच होलसम आहे. या बॅचच्या बाहेर तुम्हाला कुठेच काहीच बघायची गरज नाही आहे. बॅच कशी घ्यायची, आपली वेबसाईट आहे, खूपदा सांगितलं आहे मी, संगमस्पर्धा.com. इथून तुम्ही बॅच परचेस करू शकता. ठीक आहे. आता इंग्लिश ग्रामरचे उद्यापासून जे लेक्चर्स होणार आहेत, स्टार्टिंगचे लेक्चर्स मी इथे यूट्यूबवरती आपण कनेक्ट होऊ, आणि जे वर्गात स्टुडंट्स बसलेले आहेत, जे सबस्क्राईब स्टुडंट्स आहेत, तुम्ही पण लाईव्ह इथे यूट्यूबवरती लेक्चर बघू शकता. ठीक आहे. इंग्लिश ग्रामरमध्ये आपण उद्या पूर्ण सिलेबस बघणार आहोत. त्यापैकी बॉम्बे हायकोर्टचे फेवरेट टॉपिक्स कोणते आहेत हे पण बघणार आहोत. आपण बॅचमध्ये काय काय कसं कवर करणार आहोत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं लेक्चर झालं की मी तुम्हाला टेस्ट देणार आहे, जे आपण लेक्चरमधनं शिकलेलो आहोत त्याची टेस्ट देणार आहे. ही टेस्ट कुठे मिळेल तुम्हाला? आपलं टेलिग्राम चॅनल आहे बॉम्बे हायकोर्ट, फक्त तुमच्यासाठी स्पेसिफिक चॅनल आहे. त्याची लिंक लगेच या व्हिडिओच्या खाली तुम्ही बघून घ्या, त्याला जॉईन होऊन जा. उद्या यूट्यूबवरती लाईव्ह 11:30 सकाळी लेक्चर असणार आहे. लेक्चरनंतर लगेच जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट सोडवायला मिळेल, आणि बाकी सगळ्या गोष्टी, बाकीचे लेक्चर्स पण इतक्या वाजताच होणार आहे. हा पूर्ण आठवडाभर तुम्ही संगमसोबत कनेक्ट होऊन लाईव्ह लेक्चरला जॉईन करू शकता. ठीक आहे. काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली मी फोन नंबर पण दिला आहे, त्याच्यावरती कॉल करू शकता. बॅच कुठून बाय करायची आहे, तर बॅच आपल्या वेबसाईटवरनं बाय करायची आहे. गुगलवरती जाऊन वेबसाईट तुम्ही टाका आणि यू आर गुड टू गो. ठीक आहे. चला तर मग आपण उद्या कनेक्ट होऊया एक्झॅक्टली 11:30 वाजता. वेटिंग फॉर यू. बॉम्बे हायकोर्टच्या तयारीला लवकरात लवकर सुरुवात करा. ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. एवढ्या जागा याच्या आधी कधीच निघाल्या नव्हत्या, आणि पुढे पण मला नाही वाटत की एवढ्या जागा निघतील. तर काहीही डाऊट्स असतील तर कधीही आपल्याला कनेक्ट करा. थँक्यू सो मच.